काय नाव तुमचं? स्वामी. स्वामी. 10 रुपये. किती वर्षापासून करता तुम्ही? 45 वर्ष झालं. काय काय बघतात ते? असंच पाहिलं तरी इथले बाबाचं नाव काय? इस्माईल महाराज. इस्माईल महाराज. आणि ते काय काय बघतात? हॅलो. आणि काय जरी नंबर घ्या. जवळ द्या की 56 जवळची द्या. जवळ कुठल्या आता गेलेले नंबर आहेत. मला गडबड पेरायला नंतर. बाबा काय काय बघतात? सगळेच बघतात. तरी सांगा ना. असंच आलेले केलेले बाहेरलं. अजून पुन्हा हे काय साऊंड कमी करा बघा. चालक बाबा. हा चालक बाबाचं. हा ते असे करणीय धरणी ती सगळं हे होते सगळंच. आणि ज्या अशा परिवारांना की ज्या परिवारांना मूल वगैरे होत नाही अशाला पण पाहतात का? सगळंच. आणि जे लोक दारू पितात ते दारू सोडण्यासाठी ते लोक येऊन इथे उपचार करतात का? उपचार म्हणजे काय नाही तर सगळं देवावर आहे साहेब. हो हो हो. पण हे इथले बाबांचं नाव काय म्हणले तुम्ही? इस्माईल महाराज. इस्माईल महाराजच्या तर्फे ते प्रयत्न करून त्या परिवारांना दोरीगंडा करून देत तावीत करून देत असतात ना. आणि समाधान होत असेल ना त्या बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद भाऊ. दुसरे मामा होते दर्शन घेऊ शकतो भाऊ. हे पाशापीर आहे. हे पाशापीरच्या बाजूला आलेले लोक, हे परिवार, हे आपल्या आपल्या व्याधीनं आपल्या समस्येने आलेले आजूबाजूच्या 10-20 खेड्याच्या लोकातील परिवाराचे लोक ते आपली समस्या सोडवण्यासाठी पाशापीरचे भक्त इस्माईल पाशा हे महाराज त्यांच्या भक्तीनुसार आलेल्या इथल्या सर्व स्तरातील कोणी कर्णधरणीचे असतील किंवा कोणी दारू पिणारा आधीन झालेला लत लागलेला माणूस त्याची दारू सोडण्यासाठी हे परिवार या बाबाच्या रूपात प्रयत्न करतात. ते बाबा इथला उपचार करून समाधान आलेल्या लोकांना व त्या परिवाराला होते. आणि हे लोक इथे आपल्या समस्या मांडतात व हे पाशापीरची समाधी आहे. पाशापीरचं नाव आहे. आणि हे त्याच्या शेजारी आलेले लोक. बाजूला एक छोटस एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये हे बाबा लोक नंबरवर इतर लोकांचे समाधान करतात. हे साधारण आलेल्या आजूबाजूच्या 10 ते 20 गावाच्या आलेले लोक आहेत. साधारण 100 लोक 100-200 लोक आहेत. हे त्याच्या बाजूचा परिसर आहे.
टेम्पो ती चालली जास्त. होय तू स्वामी हेच ते पाशापीर ठिकाण आहे दारू सोडण्याचे. लोक जात आहेत आतमध्ये. एक सद्भाव आहे. लागतंय लिंबू खारी ठेवून घेतात खारी पटपट लिंबू टाकायचं. चिल्लर होत तुम्हाला काय पाहिजे मध्ये चिल्लर होत म्हणलं तर तुम्ही नाही म्हणताय काय उत्तर देताय. बाबा बोला नाव सांगा तुमचं. काय सांगायचं नाव सांगा तुमचं. दिनकर मुसंडे. हे खारीक आणि लिंबू आणि नारळ आणि हे काळा दोरा बरोबर आहे. हे ते बाबाला देतात आलेले भक्त आणि हे देऊन त्याच्यावरती ते बाबा त्यांच्या प्रयत्नानं दोरीगंडा करून त्यांना समाधानकारक वाट लावतात आणि त्यांचं समाधान होतं. पण ह्याच्यामुळं ह्या आलेल्या लोकांची दारू किंवा करणी हे कमी होतंय का? ह्याच्यावर विश्वास आहे का? विश्वास होतोय का असं तुमच्या अनुभवास आलाय का? आणि तुम्ही इथं किती वर्षापासून आहेत? बरेच वर्षापासून. तरी अंदाजा आकडा? 10 वर्षापासून. 10 वर्षानं. मग इथं यात्रा भरते का? इथं यात्रा भरते उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये भरते का? अमावस्याचा दर? नाही उन्हाळ्यात भरते. जयंती झाल्या 4थ्या दिवशी. नाही इथं आता असं मी ऐकलं की इथं यात्रा भरते की दर दसऱ्याच्या अगोदर अमावस्याला आणि पौर्णिमाला संपते. हे खरंय का? नाही तसं नाही. अमावस्याला बघतात गुरुवारी आठवड्याचा बघतात. बर. आणि इथले वार रेणुका देवी आहे तिकडं नवरात्रात यात्रा भरते. आणि इकडं नाही. बरं इकडं कंदोरी वगैरे काय होतात का कुठं ह्या ठिकाणावर? बर. मग आता हे उन्हाळ्यामध्ये होतं का? होतात. बर. उन्हाळ्यामध्ये कधी होतं? नवस बोललेली आहे ते कंदुरा करतात. बर. आणि उन्हाळ्यामध्ये हे कधी होतं? उन्हाळ्यामध्ये हनुमान जयंती झाल्यावर. हनुमान जयंतीच्या कितव्या दिवसानंतर? 4थ्या दिवशी यात्रा संदल होतो. संदल ज्या दिवशी उठतं त्या दिवशी का अगोदर? नाही संदल अगोदर म्हणजे हनुमान जयंती झाल्याच्या नंतर 4 दिवसानं. 4 दिवस. आणि इथं येण्याचे वार कोणकोणते आहेत? येण्याचे वार अमावस्या पौर्णिमा गुरुवार आठवड्याचा. अमावस्या पौर्णिमा आणि गुरुवार आठवड्याचा. आठवड्याचा गुरुवार. ह्याच्या नंतर बघत नाही. म्हणजे हे पक्क म्हणजे आलेल्या लोकांनाही माहिती झालेलं पाहिजे नाच. आता आमची हे तुमचा मी व्हिडिओ तयार केलाय हे कुठं व्हायरल नाही करणार की माझ्या जवळचे जे सानिध्यातले जवळचे लोक आहेत आणि जे काही समजा ह्या व्याधीनं करणी धरणीनं किंवा ह्या दारू पिलेल्या लोकांमुळे परेशान आहेत, जे परिवार परेशान आहेत त्यांना हे मी सांगणार ना. आणि आपल्यापासून त्यांना थोडी माहिती मिळणार. आणि ह्या बाबांची काय फीस वगैरे आहे का काही?
हे पेटी घातल्यावर आहे. पेटी किती घेतात पैसे? पेटीला काय 100 रुपये घेतात. आणि इतर नंबर लावायचे पैसे किती 10 घेतात? रुपये. 10 रुपये नंबरचे. डाळ भात आणि तुमच्या मनानं तिथं बाबाला तुमच्या मनानं 100-50 तुमच्या मनानं द्यायचं का त्यांचं ठरलेलं आहे एवढं इतके पैसे लागतात? तसं काय नाही. बर तसं काय नाही. चला काय मनाला घरात तुमच्या मनाचं समाधान म्हणून एक द्या. द्या. एवढंच द्यायला पाहिजे असं नाही. नाही. बरं, म्हणजे हे बाबा समाधानी आहेत. हा समाधान. हे बाबा किती वर्षांनी इथं सेवा करतात बाबा पिराची? तर 30 वर्षापासून आहे. 30 वर्षापासून. याच्या अगोदर कोणते बाबा होते? ते चुलती होते. बर. आणि ते पाशा निलंग्यामध्ये एक पाशा पीर मोठा आहे, ह्याचा छोटा भाऊ आहे का? हे त्याचा छोटा भाऊ आहे ते लेलेंग्यातला. हे मोठा आहे का ते छोटा आहे? मोठा आहे. हे म्हणजे देवीपासला जे पीर आहे पाशा पीर हे मोठा, आणि गावातला जे पीर आहे निलंग्यामधला धाकला. त्याचे धाकला. मग ते कोणत्या बाजूला निलंग्यामध्ये? लेलेंग्यामध्ये राकेशाकडल्या बाजूला आहे. राकेशा म्हणजे कोणत्या हाताला आलं? ते माळी गल्लीच्या पदकून गव्हाणला रस्ता जातो तिकडे. दिशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्ये कोणत्या बाजूला आलं? पश्चिमकडे दक्षिणकडे आलं ते. दक्षिण आलं का? हा, हे जे माझ्याकडे तुमचं तोंड आहे ते दक्षिणेकडे आहे. दक्षिणेकडे आलं म्हणजे दक्षिण म्हणजे राक्षसाचं ठिकाण आलं तुम्ही सांगण्याचं, बरोबर आहे. मग हे आता मी तुमचं असं एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे, आणि हे व्हिडिओ केल्याबद्दल तुम्ही नाराज आहेत का? नाही. एक समाधान आहेत का? समाधान. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला तुमची ह्या समाजामध्ये आलेल्या लोकांना, आमच्या जवळचे जे लोक सानिध्यात जवळपासचे जे लोक जे आहेत त्या लोकांना, जे व्याधीनं ग्रासलेले आहेत, ज्यांची ताकद नाही आहे दवाखान्यात जाण्याची, अशा लोकांना ही माहिती दिली तर तुम्हाला काय अडचण आहे का? नाही. मग ह्याच्यामुळे छोटासा क्लिप केलेला आहे. हे कुठं व्हायरल होणार नाही. हे मी माझ्या जवळ ठेवलेलं आहे, आणि आलेल्या माझ्या जवळच्या मित्र कंपनीला, माझ्या जवळच्या सानिध्यातल्या गरीब लोकांना, ज्याला मला वाटलं की वा या माणसाला आपल्याला काहीतरी कुठेतरी मार्ग द्यायचा आहे, याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ केला आहे. त्याबद्दल धन्यवाद. ओके. काय नाव म्हणले आपलं? दिनकर मुसंडे. हे तुमचं छोटंसं दुकान आहे, सुंदर आहे. याच्यावरती हा क्लिप इथं व्हिडिओ बंद होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.